Good evening, sir. रश्मि Good evening, sir. good evening. Good evening. Today we study poem second Santavani. We have a two poem in that. दोन पोएम आहेत. अ भेटी लागी जीवा. भेटी लागी जीवा संत तुकाराम. पहिली कविता पेज नंबर टेक्स्टबुक पेज नंबर 2. You have a page on the screen. बेटा पेज है. भेटी लागी जीवा. त्याचे कवी कोण आहेत? संत तुकाराम. संत तुकाराम देहू गाव मध्ये त्याचा जन्म झाला होता आणि ते आपले अभंगासाठी प्रसिद्ध आहेत. अभंग लहान काव्य. पर आवाज नहीं आ रही अपने बराबर. यस सर ब्रेक होकर आ रही. सर अभी भी नहीं आ रही है. बुल्होबा आम मोरे 16 से 8. हेलो सर आपकी आवाज नहीं आ रही है. सर ब्रेक होके आ रही है. जन्म 16 से 8 सर आपका ब्रेक हो रहा है आवाज. सर योर वॉइस इज क्रैकिंग. Sir, your voice is not coming. One minute. No.
Can you hear me now? Yes, sir. चलो. व्यवहार आणि अध्यात्म याची सुयोग्य सागड. सागड मीन्स टू क्वालिटीज, उनमें जो थी गुण. सुयोग्य सागड घालणारे वारकरी संप्रदायातील संत कवी. एक जो बेटा जो समाज होता है वारकरी संप्रदायातील संत कवी दंभी कथा, वैदवाद, अहंकारी वृत्ती, दुराचार इत्यादी परखड समाचार त्यांनी आपल्या अभंगातून घेतलेला आहे. जो समाज में प्रवृत्ति होती थी वो सब उन्होंने अपनी कविता में बताया. जे काही समाजात चालत होते ते आपल्या कवितेच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवले. बेटा समझ में आ रहा है? प्रेम, नैतिकता, करुणा व सर्वाभूती ईश्वर सर्वकडे आहेत. वायू, जल, जमीन सर्वकडे आहेत. या मूल्यांच्या प्रमाणभूत मानून आपल्या प्रापंचिक जीवनाचा आदर्श ते अभंगातून मांडतात. त्यांनी आपल्या अभंगातून लिहिले, लोकांपर्यंत पोहोचवले. प्रस्तुत अभंगातून संत तुकाराम महाराज यांनी आपल्या मनातील विठ्ठलाला भेटीची ओढ. संत तुकाराम महाराज यांना कोणाला भेटायचे होते? देवाला, विठ्ठलाला भेटायचे होते. ओढ तीव्र इच्छा. ओढ अर्थ काय? तीव्र इच्छा संपर्क दृष्टांतातून व्यक्त केली आहे. आपली इच्छा विठ्ठलाला भेटायची, देवाला भेटायची तीव्र इच्छा योग्य ते उदाहरण देऊन, उदाहरण एक्झाम्पल, उदाहरण दृष्टांतातून व्यक्त केली आहे. कविता स्टार्ट कर रहे हैं. You can hear me or not? Now it is clear. Yes, sir. देखो बेटा, भेटी लागी जीवा लागली से आस, मला तुला भेटण्याची तीव्र इच्छा झाली आहे. आणि मी पाहत आहे रात्र दिवस तुझी वाट, तू मला भेटायला येणार. संत तुकाराम आपल्या उपदेशातून विठ्ठला सांगत आहे, मला तुला भेटण्याची तीव्र आश आहे आणि त्यासाठी मी रात्र दिवस तुझ्या भेटीची अतिशय आतुरतेने वाट पाहत आहे. बोलो फर्स्ट और सेकंड लाइन समझ में आई? यस. Yes, sir. हा, पाहे मतलब पाहत आहे. मी तुझ्या आगमनाची, मी तुझ्या भेटीची आतुरतेने वाट पाहत आहे. जसा पौर्णिमेचा चंद्रमा, चकोर पक्षी कोणाची वाट पाहतो? चांदणी, पौर्णिमेची चांदणी याची वाट पाहतो. चकोर पक्षी काय पाहतो? चांदणी. त्याला चांदणी हवी असे वाटते. तसे संत तुकाराम यांना विठ्ठल हेच त्याचे जीवन आहे. संत तुकाराम यांचे जीवन काय आहे? देव, विठ्ठल देव, विठोबा. त्यामुळे माझे मन त्या चकोर पक्षी सारखे
विठ्ठल दर्शनाची अतिशय मनापासून वाट पाहत आहे. तैसे, तैसे मतलब तसे, जसे चकोर पक्षी पूर्णिमाची चांदणी चंद्रमा याची वाट पाहतो, तसा माझे मन कोणाची वाट पाहत आहे? विठ्ठलाची. हा, त्यांचे दर्शनाची वाट पाहत आहे. थर्ड लाइन फोर्थ लाइन समझ में आया? यस ओके. दिवाळीच्या मुळा लेकी आसावली पाहत तसे वाटुली पंढरीची. सी थर्ड एग्जाम्पल क्या दिया है? उदाहरण कोणते दिले आहेत? संत तुकाराम म्हणतात, सासरी गेलेली मुली जेव्हा पहिल्यांदा आपल्या माहेरी येते आणि दिवाळीच्या क्षणात आपल्या माहेरी सण करण्यासाठी येते, तेव्हा त्याच्या मनात जेवढी उत्सुकता असते तेवढी उत्सुकता माझ्या मनात आहे. दिवाळीच्या सणात सासरी गेलेल्या मुली जेव्हा माहेरी येतात आपल्या आईबाबांकडे, दिवाळीच्या सणात येतात आणि त्यांच्या मनात जशी उत्सुकता असते, दिवाळीचा क्षण येणार आणि मी आपल्या आईकडे आपल्या बाबाकडे भेटायला जाणार, तशी इच्छा संत तुकाराम यांच्या मनात विठ्ठलाला भेटायची आहे. पाहतसे मी वाट पाहत आहे. वाटुली, वाटुली मतलब पाथ रास्ता, वाटुली अतिशय मनापासून वाट पाहत आहेत. विठ्ठलाला मी देखील पंढरपुराहून कोणीतरी मला भेटीसाठी न्यायला येईल. काय म्हणतात संत तुकाराम? पंढरपुराहून मला कोणीतरी न्यायला घेण्यासाठी, लेके जाने के लिए, पंढरपूर को लेके जाने के लिए येस येईल याची आतुरताने वाट पाहत आहे. कोण वाट पाहत आहे? संत तुकाराम वाट पाहत आहे की कोणी मला नेण्यासाठी येणार. विठ्ठलाला भेटायची तीव्र आस आहे. कोणासारखी आहे? सासरी गेलेली मुली आपल्या माहेरी जाण्यासाठी दिवाळीचा सणाला आपल्या माहेरी जाण्यासाठी आतुर असते, तशी अवस्था संत तुकाराम यांची आहे. बेटा फर्स्ट सेकंड थर्ड फोर्थ फिफ्थ सिक्स लाइन समझ में आ रही है? यस सर कोई भी नहीं आएगी तो मुझे बताओ. कोई भी लाइन में ऐसा लगा कि सर ये नहीं समझ में आ रहा है, तो आई विल गिव एग्जांपल्स और एनी अदर थिंग्स which you can understand better. आता फोर्थ एक्झाम्पल. भुके लिवा बाळ अति शोक करी. जे बाळ भूखे लिवा मतलब क्या? भूकेल्या, जिसको भूख लगी है, भूकेल्या बाळ अति शोक करी, आणि तो बाळ आपल्या आईची आपल्या माऊलीची वाट पाहत असतो. असे माझे ऊर वाट पाहे उरी. उरी मतलब क्या? हृदय. माझा हृदय माझे मन माऊली विठ्ठल देवाला काय म्हटले आहे? माऊली, तू माझी आई आहे. वाट पाहे उरी माऊलीची. काय म्हणतात?
सी संत तुकाराम आपल्या मनाची तीव्र इच्छा व्यक्त करताना म्हणतात, बाळ भुके पोटी अतिशय व्याकुळ झालेला आहे, शोक करत आहे, रडत आहे. कशासाठी? आपल्या आई हवी आहेत, आपली भूक मिटावी म्हणून. आईची अतिशय आतुरतेने वाट पाहत असते, तशी माझी इच्छा लहान छोट्या बाळासारखी आहे आणि मी तुझ्या आगमनाची वाट पाहत आहोत. जसे भुकलेल्या बाळ आपल्या आईची वाट पाहत असते, तसा मी पण तुझी वाट पाहत आहे. बेटा फोर्थ स्टैंजा समझ में आया? यस सर. ठीक है. तुका म्हणे, अभी देखो, तुका म्हणे, संत तुकाराम का जो पोएम रहता है उसमें लास्ट लाइन रहता है ऐसे, तुका म्हणे. और हिंदी में मीरा रहेगी ना, मीरा की कोई पोएम तो बोले संत मीरा कही प्रभु गिरिधर नागर, ऐसे लाइन रहती है. ज्ञानोबा ज्ञानदेव का कुछ पोएम रहेगा तो संत ज्ञानोबा म्हणे. समझ में आ रहे? वो कह रहा है, संत ज्ञान देव कह आवाज नहीं आ रहे रही हैं. आपकी. यहाँ पे देखो, यस आएगी बेटा, वापस बोलो नहीं तो. सर आवाज तू नहीं आ का रही म्हणे, थी अभी आ रही है? जरा भी नहीं आ रही है बेटा. आपकी. सर ब्रेकिंग करके आ रही थी बाद में. ब्रेकिंग करके. ठीक है. यस. तुका म्हणे मज लागली से भूक, मला भूक लागली आहे. संत तुकाराम काय म्हणत आहे? तुका म्हणे मज लागली से भूक, मला तुला भेटायची, मला तुला भेटायची भूक लागली आहे. खायची भूक नाही लागली आहे बेटा, खाने की भूक नहीं लगी है. भेटण्याची हाँ हाँ, बोलो बोलो हार्दिक. भेटण्याची भूक लागली हा, आहे. भेटण्याची तीव्र आश. तुकाराम महाराज सांगतात, लहान बाळाप्रमाणे मला देखील तुझ्या दर्शनाची भूक लागली आहे. संत तुकाराम विठ्ठलाला विनंती करतात. रिक्वेस्ट बोलते ना, विनंती, रिक्वेस्ट. हे देवा, तुझे मुख पाहून धावूनी श्रीमुख दावी, देवा दाखव. श्रीमुख म्हणजे तुझे दर्शन मला व्हावे म्हणून तू माझ्यासाठी धावून ये, पळून ये. वापस देखेंगे बेटा स्टैंजा, लास्ट वन. तुका म्हणे मज लागली से भूक, मला तुझ्या दर्शनाची भूक लागली आहे. समझ में आ रहा है? Yes. तीव्र भूक लागली आहे आणि तू तुझे दर्शन मला व्हावे म्हणून माझ्यासाठी धावून ये, पळून ये. धावूनी मतलब दौड़ के, मराठी में बोलते हैं पळूनी. श्रीमुख दावी, देवा तुझे दर्शन मला व्हावे म्हणून तू माझ्यासाठी धावून ये, असे संत तुकाराम विठ्ठलाला विनंती, तातडीने विनंती करत आहे. समझ में आ रहा है बेटा? रीड Yes, करो, रीड करो. कोई भी स्टैंजा में कुछ नहीं समझ में आया तो मुझे बोलो, ठीक है? टेक टाइम बेटा, पूछते रहो. आई विल गिव यू आंसर. सर चकोर मीन्स चकोर पक्षीच्या नाव आहे, काल्पनिक पक्षी. तो त्याला काय आवडते?
पौर्णिमाची चांदणी आवडते आणि ते पौर्णिमाची चांदणीची वाट पाहतो असे संत तुकाराम विठ्ठलांची देवांची वाट पाहत आहे. समजलं का? तसे तैसे तैसे मतलब क्या बेटा? तसे माझे मन तुझे दर्शनाची तुझे आगमनाची वाट पाहत आहे. बेटा आप एक वर्ड बोलोगे ना, मैं पूरा स्टैंजा का एक्सप्लेनेशन दे दूंगा. यस, पर आपको पूछना पड़ेगा कि सर ये नहीं समझ में आ रहा है. यस और नो? यस. सर डन. यस. दूसरे किसी को बेटा संजना समझ रहे हो बेटा पोएम? कोई भी वर्ड नहीं आए तो बोलो. यस संजना, समझ रहे हो ना? अजीत, हाँ बोलो बेटा, कुछ पूछना है? अथर्व, काय विचारायचं आहे काय तुला? नाही सर. ओके. अजित, कळतं का? कवितेचा अर्थ तुला कळला? समजलं? काय म्हणायचं? होय. अजित काय बोलायचं? होय. हाँ नहीं बोलने का बेटा, होय. मराठी में हाँ यस सर बोला. देखो होय, वेरी गुड. चलो बहुत अच्छे बेटा, बहुत अच्छे. एक बार मैं रीड कर लेता हूँ. देखो सुनो बेटा, एक एक वर्ड. भेटी लागी जीवा लागली से आस, पाहे रात्र दिवस तुझी वाट तुझी, पौर्णिमेचा चंद्रमा चकोरा जीवन, तैसे माझे मन वाट पाहे, दिवाळीच्या मुळाले की आसावली, पाहतेसे वाटुली पंढरीची, बुकेली वा बाळ अति शोक करी, वाट पाहे उरी माऊलीची. तुका म्हणे माझे मन, तुका म्हणे मज, मज मतलब मला. आप पूछ नहीं रहे हो, फिर भी मैं बोल रहा हूं. देखो, मला लागली से भूक, मला भूक लागली आहे तुझ्या दर्शनाची, म्हणून तू धावून ये. मला दर्शन देण्यासाठी तू धावून ये. येस. श्री तुकाराम महाराजाची अभंग गाथा, कलेक्शन ऑफ पोएम, अभंग क्रमांक 1936 नाही 1136, संपादक प्राध्यापक डॉक्टर रा गोसावी. तो उसमें से ये पोएम ली गई है. चलो बेटा सेकंड पार्ट करेंगे हम. यस. कि इसके क्वेश्चन आंसर्स करेंगे. सेकंड पार्ट कर लेंगे. क्वेश्चन आंसर्स आपको चाहिए तो मैं नेक्स्ट लेक्चर में रिवीजन में दे दूंगा एक्सप्लेनेशन के लिए. ओके यस. चला बेटा, हार्ड वर्ड लिखते जाना है. संत कृपा झाली. यस. संत बहिणाबाई ये भी वारकरी संप्रदाय के ही थे. जन्म 1668 आणि मृत्यू 1700. वारकरी संप्रदाय धर्म. संत कवयित्री संत तुकाराम यांच्या शिष्या. बेटा उसके स्टूडेंट थे, स्टूडेंट नहीं लिखना है, ध्यान दो. संत तुकाराम यांच्या शिष्या ओव्या.
लहान पोएम, ते ओव्या, श्लोक, आरत्या इत्यादी रचना प्रसिद्ध. संत तुकाराम यांच्या काव्य रचनेच्या आणि व्यक्तिमत्वाच्या बहिणीबाई यांच्यावर काव्य रचनेवर प्रभाव जाणवतो. जो प्रभाव होता है ना, ये सब कविता संत तुकाराम की उन्होंने पढ़ी थी. प्रभाव जाणवतो. भक्ती भावनेचा उत्कट आविष्कार हा त्यांच्या अभंग रचनेचा विशेष. प्रस्तुत अभंगात संत बहिणाबाई यांनी महाराष्ट्रातील वारकरी संप्रदाय स्वरूपी इमारत. बेटा पहले ना ये वारकरी संप्रदाय नहीं था. उसको बनाने के लिए ये संत लोगों ने जो मेहनत की है वो यहाँ पे हमें बताया है. वारकरी संप्रदाय रूपी इमारत. ये संप्रदाय को एक इमारत बोला है, बिल्डिंग बोला है. बेटा आवाज आ रही है ना आपको? यस, ठीक है बेटा. वारकरी संप्रदाय उसको एक बिल्डिंग बोला है. उभारणी मध्ये, उभारणी मतलब क्या? बनाना, कंस्ट्रक्ट करना. संताच्या मोलाचा वाटा कसा आहे? संत यांनी काय केले? मोलाचा, मूल्यवान वाटा, उन्होंने क्या काम किया? कसा आहे याचे वर्णन केले आहे. आता बघा, संत कृपा झाली, संत कृपा झाली, इमारत फळा आली. संत कृपा झाली, इमारत फळा आली. का म्हणतात? महाराष्ट्र ही संताची भूमी आहे. संत तुकाराम, संत नामदेव, संत ज्ञानदेव, येस, बहिणाबाई, असे कितीतरी संत महाराष्ट्रात आहेत, होते. म्हणून महाराष्ट्राची भूमीला संताची भूमी म्हटले आहे. संत कृपा झाली आणि महाराष्ट्रात विठ्ठल भक्तीच्या, विठ्ठल पांडुरंग, पांडुरंग विठ्ठल, विठ्ठल पांडुरंग, येस, वारकरी संप्रदायाची निर्मिती केली. कोणी केली? संतांनी केली. कोणी केली? संतांनी. आणि वारकरी संप्रदायाची इमारत संतांनी आपल्या विचाराने, भक्तिभावाने, आपल्या विचाराने, आपल्या भक्तिभावाने रूप दिले. फळा, इमारत फळा आली, मतलब एक स्ट्रक्चर बनाया गया, दिया गया संताच्या विचाराने. येस, काय करू शकत नाही. हेलो, काय करू शकत नहीं. आप लोग बोलेगे ना तो आपका भी आवाज अटक अटक कर आएगा. ठीक है, रोज नहीं आता है ना ऐसे. हेलो, डेली नहीं आता है ना बेटा, हर लेक्चर में. समझ में आ रहा है? हेलो, यस बेटा, अभी आ रहा है आवाज? देखो Yes, मैंने sir. ईयरफोन भी एकदम नजदीक रखे. जो भी आपको नहीं समझा ना मुझे वापस बोलो. यस. आता संतांनी त्यावर कृपा केली. इमारत फळा आली मतलब काय? त्याचा अर्थ काय? संताची कृपेने इमारत तयार केली. बेटा फर्स्ट सेकंड लाइन समझ में आई? स्टॅन्झा फर्स्ट 2 लाइन का. संत कृपेने काय झालं? इमारत फळा झाली.
इमारत फळा आली मतलब क्या, उसका एक स्ट्रक्चर बन गया, पर ऐसा लिखना नहीं है बेटा, स्ट्रक्चर बन गया। यस। यस आता ज्ञान देवे रचीला पाया, उसका बेस किसने बनाया है बेटा, कौन से संत ने बनाया है? संत ज्ञानदेव हा ज्ञानेश्वर हा, ज्ञानदेव यांनी काय केलं, वारकरी संप्रदायाचा पाया बेस बनिवला। समझ में आ रहा है? सर हाँ बोलो बेटा। सर वारकरी वारकरी संप्रदाय मीन्स ये जो विठल की जो भक्ति करते हैं, वो जो संप्रदाय होता है उसको वारकरी संप्रदाय बोलते हैं, वो मराठी में होता है। जो अभी अभी है ना, जो एकादशी आएगी ना, जो आषाढ़ी एकादशी बोलते हैं, आषाढ़ महीने में जो एकादशी आती है ना, वहां पे पंढरपुर में मेला लगता है। सर our voice is not coming. सर तिथे भागा नदी आहे, ये नॉलेज के लिए बता रहा हूं। sir our voice is not coming. Sir, Sir, your your voice voice is is not not coming. coming. Sir, your voice is Sir, not your coming. voice is not coming. पता है बेटा मुझे। अब देखो पीडीएफ भी चला गया था, ये एक साथ। सर हाँ? परत एक्सप्लेन करा ना। हा परत एक्सप्लेन करू। ज्ञानदेवेने ज्ञानदेवे रचीला पाया, कोणी पाया Sir, your voice बनिवला? is not coming. ये वारकरी संप्रदायाच्या पाया कोणी बनविला? Sir, voice is cracking. सर समझ में नहीं आ रहा है, आपका वॉइस ब्रेक हो रहा है बीच बीच में और नहीं आ रहा है। ये हाँ Sir, crack हो रहा है sir. यस सर नहीं आ रहा है आवाज आपका, नहीं आ रहा है समझ। जरा भी नहीं आ रहा है। नो सर ब्रेक होके आ रहा है, चिपक रहा है आवाज आपका। ठीक है ठीक है, 1 मिनट वेट करेंगे। ओके सर। हा 1 मिनिट शांतता ठेवू, शांतता ठेवू, नंतर आपण स्टार्ट करू। चलो बोलू अभी, आता बोलो। सर माइक दूर रखो तो आएगा थोड़ा। हाँ चलो। ज्ञान देवे रचीला पाया, उभारिले देवालया। सेकंड स्टँजा, सेकंड स्टँजा में काय म्हणतात, वारकरी संप्रदायचा पाया कोणी रचिला? ज्ञानदेव यांनी रचिला।
उभारिले देवालया, हे संप्रदायाची स्थापना केल्या किती वर्ष झाले? या संप्रदायाची स्थापना केल्याने किती वर्ष झाले? पण आज पण हा संप्रदाय अजून जिवंत आहे. मी काय म्हणत आहे बेटा, इसकी जो स्थापना की उसको बहुत सारे साल हो गए, पर अभी भी हा वारकरी संप्रदाय अजून जिवंत आहे. सर अभी भी है? मतलब अभी अभी बोलते वैष्णव बोलेंगे, जो कृष्ण भगवान को मानते हैं, हम बोलते हैं ना हम वैष्णव है। फिर जैन बोलेंगे तो उन लोग भी बोलते हैं, उन लोग का भी एक संप्रदाय है। तो ये वारकरी संप्रदाय अभी भी है। अभी अभी मैं बोला ना, मैं एकादशी आएगी तो उन लोग जाएंगे वहां पे, वो व्हाइट टोपी पहनते हैं मराठी लोग, हेलो, और सर जो कहाँ जाएंगे? पंढरपुर, हेलो, पंढरपुर, पंढरपुर शिरडी के आगे। यस सर। यस, अभी आवाज आ रही है थोड़ी थोड़ी? सर उन लोग हर साल जाते हैं। हाँ, हर साल जाते हैं। आषाढ़ी एकादशी अभी आएगी, नेक्स्ट एकादशी। समझ में आ रहा है आपको? यस तो सर। चंद्रभागा नदी याद रखना है, आपको भी याद रखना है। कोई पूछेगा तो हमको आंसर देने में आसानी होगी। चलो, उभारिले देवालय मतलब क्या बेटा? बनाया, टू रेस किया है, ये पूरा जो संप्रदाय बनाया है। यस, देवालय, मंदिर, देऊळ, वो ईंट पे खड़े हैं। ईंट बोलते ना बेटा, और मराठी में वीट बोलते। क्या बोलते हैं? 8। हाँ, और इंग्लिश में क्या बोलते हैं? बोलो, इंग्लिश में क्या स्टोन। बोले? स्टोन। अरे स्टोन नहीं, ब्रिक। क्या बोलेगे? हाँ, आता नामातयाच्या किंकर तेने रचिले ते आवार। देखो, पहिले काय म्हणतात? नामा तियाच्या किंकर, किंकर मतलब क्या? सेवक। हम बोलते ना हम उनके सर्वंट है, सेवक है। आवार मतलब क्या? परिसर, अंगण। आवार मतलब परिसर, अंगण। आता काय म्हणतात? सर अंदर के पार्ट का? क्या? हेलो, अंदर बाहर का का। वो? अंगण तो बाहर ही रहता है ना बेटा, अंगण बाहर ही रहता है। वारकरी संप्रदायाचा मी दास आहे, मी सेवक आहे, आणि संत नामदेव यांनी महान कार्य केले, आणि त्याचा प्रसार बेटा बोलते ना, प्रसार करना, फैलाना, प्रसार भारतभरात केला। कोणी केला? संत तुकाराम यांनी। दुसऱ्या कोणी केला? ये बहिणाबाई यांनी, आणि कितीतरी संत यांनी त्याचा प्रचार केला। वारकरी संप्रदायाचा दास बनवून जीवनाच्या अंतिम क्षणापर्यंत बेटा, जब तक डेथ नहीं आई तब तक त्याचे संवर्धन केले। संवर्धन मतलब क्या? सबको बोला ये संप्रदाय के बारे में, आणि वारकरी संप्रदायाला व्यापक स्वरूप प्राप्त करून दिले। तेने रचिले आवार, नामा त्याचा किंकर, नामदेव, संत नामदेव त्याचा किंकर। किंकर मतलब काय? सेवक आहे। सर्वंट। हा, सर्वंट, सेवक। तेने रचिले आवार, आणि वारकरी संप्रदायाला व्यापक स्वरूप प्राप्त करून दिले। विशाल। सर आवार मतलब समझाओ ना। आवार, हिंदी आवार में। मतलब अंगण। जो मंदिर बना है तो उसको अंगण भी होता है ना बेटा, जो ओपन। आंगन। हाँ, ओपन स्पेस क्या बोलेगे? बाहर आवार, का वो आजू बाजू का हाँ, ग्रीनरी वो सब होता है वो। यस यस, मैदान भी हो सकता है आवार में। आता
जनार्दन एकनाथ। बेटा संत ज्ञानेश्वर फर्स्ट स्टैंजा किसका कौन सा संत है? संत संत ज्ञानेश्वर। ज्ञानेश्वर फाउंडेशन किया, हाँ उसने क्या बनाया था बेटा? फाउंडेशन किया था। इमारताला फळा दिली। उसके बाद में आएगा ज्ञानदेव, संत नामदेव। नामदेव, संत जनार्दन कोण होते? संत जनार्दन एकनाथ, संत एकनाथ याचे गुरु होते। बोलो संत जनार्दन कोण होते? गुरु हा त्याचे एकनाथ याचे गुरु। एकनाथ was student. हा एकनाथ हा स्टूडेंट, फाइन। जनार्दन उसके टीचर। चलो जनार्दन एकनाथ खांब दीधला भागवत। ये जो संप्रदाय बनाने के लिए 4 खांब चाहिए ना, तो 4 संत थे, उन्होंने अपना अपना क्या किया था? काम किया था ये संप्रदाय को आगे बढ़ाने के लिए। समझ में आ रहा है आपको क्या नहीं आ रहा है बेटा? जनार्दन एकनाथ काय केलं त्यांनी? भागवत निर्मितीची, संप्रदायाची निर्मिती करून वारकरी संप्रदायाला त्याची जोड दिली, उसको जोड़ दिया। फिर से जनार्दन ने क्या किया था? संत एकनाथ ने क्या किया था? भागवत संप्रदाय, वो भी हिंदू लोगों में आता है भागवत संप्रदाय, ये भी वारकरी संप्रदाय भी इसमें ही आता है। ये दोनों को जोड़ने का काम किसने किया था? सर दो वारकरी और वारकरी संप्रदाय भागवत और भागवत भागवत संप्रदाय को संप्रदाय। जोड़ने का काम किया था। हाँ खांब दीदला। खांब दीदला मतलब क्या बेटा? सपोर्ट दिया। सपोर्ट। समझ में आ रहा है क्या नहीं आ रहा है अभी? यस सर। वारकरी संप्रदायाला व्यापक स्वरूप देण्यासाठी खूप प्रयत्न केले। संत जनार्दन आणि एकनाथ यांनी प्रयत्न केले। या संप्रदायाला गुरु कृपेने बळकट केले। कोणी? गुरु कृपा, गुरु आणि शिष्य या दोघांची कृपा झाली आणि हा जनार्दन संप्रदाय, एकनाथ। हा संप्रदाय कसा झाला? मजबूत, स्ट्रॉंग। आता तुका झाला से कळस। संत तुकाराम क्या हो गया है? कलश हो गया है बेटा। संत तुकाराम क्या हो गया है? कलश। जो मंदिर के ऊपर होता है ना बेटा, हर मंदिर के ऊपर कलश होता है। फ्लैग। फ्लैग नहीं, फ्लैग अलग होता है बेटा, उसको ध्वजा बोलते हैं। फ्लैग को क्या बोलते हैं? ध्वजा। और कलश को क्या बोलते हैं? कुंभ, सर घड़ा। एक ऐसा मेटल का रहता है तांबे, ना? हाँ तांबे का रहता है, पित्तल का रहता है, ऐसे कलश एकदम। हाँ यस सर। सर पिक्चर बताना सर। पिक्चर बताओ, 1 मिनट। ये देखो 1 मिनट देखेगी पिक्चर। देखो सबको प्रॉब्लम तो है ही नेटवर्क का। यस हाँ 1 मिनट 1 मिनट। ये देखो ऐसे कलश होता है ना मंदिर में, देखो ऐसे ऊपर कुंभ, फिर ऐसे भी होता है, देखो कलश। ये उसपे ऐसे नारळ होता है। यस सर, यस सर। यस सर। नया घर लेते तभी भी करते। और ऐसे ऐसे पान भी होता है, देखो ना ऐसे पान। यस सर। यस सर। तो क्या बोलते हैं? ध्यान दो। तो कलश कौन बना है बेटा? ये मंदिर तो बन गया, संप्रदाय बन गया, तो उसका कळस कोण बने हैं? तुका झाले से कळस, भजन करा सावकाश। हळूहळू कसे भजन करा बेटा? क्या बोल रहे देखो, संत तुकाराम महाराज अंतिम अवस्थेत ज्ञानेश्वराच्या ज्ञानाच्या सहाऱ्याने
वारकरी संप्रदाय इमारतीवर तुकारामानी आपल्या भक्तीच्या कळस चढवून, सच में वो ऐसे कलश नहीं बने थे, उसने क्या बताया, अपने भक्ति को दिखाया। डिवोशन बोलते हैं ना बेटा, डिवोशन टुवर्ड्स विठोबा। बेटा समझ में आ रहा है? भक्ति, भक्ति को क्या बोलते हैं बेटा यस इंग्लिश सर में? डिवोशन। डिवोशन सर डिवोशन हाँ, तो ये कलश किसका था? डिवोशन का था, भक्ति का था। आणि खऱ्या अर्थाने वारकरी संप्रदायाला जी इमारत होती त्याला पूर्णता दिली। कोणी दिली पूर्णता? संत तुकाराम संत तुकाराम यांनी पूर्णता दिली। येस, आता समजलं सर. हा समजलं। आता हे पुढे व्हायला हवं ना, पेज पुढे जायला हवं। हा आता बरोबर आहे। भजन करा सावकाश। संत तुकाराम महाराज यांनी सावकाश भजन करायला सांगितलं। बहिणी म्हणे, लास्ट लाइन जो भी संत रहेगा वो ही बोलते हैं। संत बहिणाबाई बहिणी म्हणे फडकती ध्वजा। कशी ध्वजा फडकत आहे? कशी ध्वजा फडकत आहे? फडकती हाँ, निरूपणा केला बोजा। क्या बोल रहे देखो, ध्वजा फडकत आहे। ध्वज मतलब झेंडा, निशान, फ्लैग। आता निरूपणा, निरूपणा मतलब क्या? अपने जो व्याख्यान होते हैं उसमें उन्होंने एक्सप्लेनेशन दिया है ये सबके बारे में। बहिणाबाई ने क्या दिया है? निरूपणा मतलब क्या? गिव एन एक्सप्लेनेशन। बोलो, गिव एन एन एक्सप्लेनेशन। एक्सप्लेनेशन हाँ, केले बोझा। क्या बोल रहे देखो, बोझा मतलब क्या? एक प्रकार की रिस्पॉन्सिबिलिटी। यस, जबाबदारी घेतली होती। एक प्रकाराची जबाबदारी टू गिव द एक्सप्लेनेशन टू दोज हु केम टू हियरिंग। उनको सुनने के लिए लोग आते थे। समझ में आ रहा है? अभी देखो वापस ये लास्ट दो लाइन में वापस एक्सप्लेन कर रहा हूं। संत बहिणाबाई इमारतीची ध्वजा सतत फडकत ठेवण्याचे कार्य करत होते। मी माझ्या खांद्यावर घेतले। कौन सी रिस्पॉन्सिबिलिटी उन्होंने ली? स्वतःच्या खांद्यावर निरूपणा केले बोजा, निरूपणा केल्या। एक्सप्लेनेशन येस, एक प्रकाराची जबाबदारी निरूपणाच्या माध्यमातून वारकरी धर्माचा प्रचार आणि प्रसार केला। ही जबाबदारी त्यांनी सुखरूप पार पाडली। समझ में आ रहा है क्या नहीं आ रहा है? ही जबाबदारी त्यांनी सुखरूप पार पाडली। सर आ रहा है. यस सर आ रहा है। ओके, वापस एक बार देख लो बेटा। कोई भी स्टैंजा में ऐसा लगा कि सर हमें ये नहीं आ रहा है तो मैं वापस एक्सप्लेनेशन दूंगा। एक वर्ड बोलोगे तो मैं एक्सप्लेन कर दूंगा। चलो, यस, बोलिए बेटा बोलिए, नहीं आएगा तो। सर आ गया, नहीं आ रहा है. है? मतलब क्यूरी नहीं आ रहा है. हाँ, कोई भी क्वेरीज नहीं है, डाउट नहीं है तो मैं पूछता हूं। चलो, यस
सर क्वेश्चन पूछो ना थोड़ा। हाँ नहीं, खाली में फळा येणे मतलब क्या बेटा? फळा येणे, चलो बोलो। फळा सर येणे, सफलता सफलता मिळते। हाँ, वारकरी संप्रदायात वाढ होणे, क्या बोलना है बेटा? वाढ होणे। पाया रचणे मतलब क्या? पाया रचणे, फाउंडेशन। हाँ, तो पाया रचणे मतलब बैठक तैयार करने, बोलो बैठक तैयार करने, जो रेक्टेंगुलर होता है, नहीं तो फिर स्क्वायर होता है। हेलो सर। हाँ बोलो बेटा। सर मैं अभी डिस्कनेक्ट हो गया था सर, कुछ आपने एक्सप्लेन किया। ओके, कोई बात नहीं, वापस आ जाने का, मैं एंटर कर दूंगा। कळस नहीं होणे, सर, सिर्फ हाँ, 2 ही मिनट हुआ मेरे को डिस्कनेक्ट होते। ओके बेटा, नो प्रॉब्लेम। हाँ, कळस होणे मतलब काय? आपल्या कार्याने उच्च स्थान प्राप्त होणे। वारकरी संप्रदायासाठी उच्च स्थान प्राप्त करणे आणि निरूपण करणे मतलब क्या बेटा? लास्ट लाइन में था निरूपण करणे। टू गिव एक्सप्लेनेशन द पीपल आर कमिंग। आता मराठीत आपण बोलूया भाषण वर्णन देणे। करणे, हाँ वर्णन करणे, भाषण करणे। हाँ वर्णन करणे, विवेचन करणे, निरूपण करणे, हाँ उसको ही बोलते, जो अपने जो सर एक हाँ अनुभवाने सांगत असते ना। हाँ बोला। सर आपने जो रचीले पाया का जो मराठी में मीनिंग बोला था ना वो रिपीट करो ना। हाँ बोलूगा, चलो। कोणी कोणी पाया रचिला? ज्ञानदेव यांनी। कोणी पाया रचिला? ज्ञानदेव यांनी। आणि आणि वारकरी संप्रदायाची इमारत, वारकरी संप्रदायाची इमारत उभी केली आणि स्थापना केली। आणि हे संप्रदाय ला शेकडो वर्ष झाले आणि अजून पण हे संप्रदाय दिवसोदिवस वाढतच चालला आहे। वापस बोल रहा हूं, ज्ञानदेव यांनी पाया रचिला, उभारिले देवालय, बनिवले, त्याला शेकडो वर्ष झाले, पण अजून तो अविरत संप्रदाय चालू आहे। आता समजलं? सर नहीं वो आपने मेरा मराठी में मीनिंग बोला था ना रचीले पाया का। हाँ, पाया रचणे, आरंभ करणे, बैठक तैयार करणे। बैठक तैयार करने, समझ में आ रहा है ना? कैसे? जहां पे जो मूर्ति प्रतिष्ठा करने का रहता है ना, वो बनाने का प्लेस। विठ्ठलाची मूर्ती जिथे ठेवायची असते, बेस तयार करायचा असतो। आता बोला कोणी? सर दीधला भागवत। हाँ बोलो। हाँ, दिधला खांब। भागवत, खांब दिला भागवत, जनार्दन आणि हे एकनाथ कोण होते? गुरु शिष्य। आणि भागवत धर्म आणि वारकरी संप्रदाय दोन अलग अलग हिंदू धर्म मध्ये दोन पंथ होते। त्या दोघाला एकीकरण करण्याचं काम कोणी केलं? हे दोघांनी। दिधला मतलब क्या? दिला। भागवत धर्माला खांब दिला, वारकरी संप्रदायाला खांब दिला आणि दोघाला एकत्रित केले। बोलो अभी कुछ डाउट? नो सर। यस, बोलते जाइए, मैं बोलते जाऊंगा, मैं कभी रुकूंगा नहीं। यस, और कुछ? मैं पूछता हूं, चलो। आप नहीं पूछोगे तो मैं पूछता हूं, मुझे पता है आप नहीं पूछोगे। कोई भी वर्ड्स रह गया है तो बोलो। मैं ऐसे मैंने सभी का मीनिंग्स बताया है। वाटा मतलब क्या? वाटा
बोलो। सर वेयर इट इज। हाँ, ढूंढो, आप ढूंढो, वेयर इट इज। अपना सर पार्ट, अपना पार्ट उन्होंने किया। सभी जो संत थे उन्होंने अपने अपने भाग में जो काम आया था उसको वाटा बोलते हैं। और वाटा का मीनिंग है ना, पाथ भी बोलते हैं, पर यहाँ वाटा मतलब क्या, अपना पार्ट। रहेगा, देखो कहाँ पे है। सर नहीं है, प्रस्तावना में होगा। प्रस्तावना में होगा कहीं पे। ओके, नो प्रॉब्लम। नहीं है सर, प्रस्तावना में नहीं अभी है, नहीं है। ठीक है, ठीक है, कोई बात नहीं। सर प्रस्तावना में पढ़ना है एग्जाम के लिए। नहीं, नहीं पढ़ना है। जो सेकंड पैराग्राफ जो कवि कवि के बारे में होता है ना, लेखक के बारे में, वो नहीं पढ़ना है। उसके बाद में 2 लाइन दी गई ना, उसमें कोई क्वेश्चन आ सकता है। ओके। चलो, चलो 2 मिनट हम देख लेंगे। देखो, वारकरी संप्रदायाची इमारत उभे करणारे सन, बोलो कळस चढवणारे कोण होते? अभी मैंने बोला सर कळस भी। कळस सर कळस चढवणारे संत तुकाराम। ओके, खांब होणारे 2 संत कोण होते, गुरु शिष्य? सर खांब होणारे, जनार्दन आणि एकनाथ। हा दुसऱ्या कोणाला बोलू दे आता, हार्दिक। हा, चला, कळस चढवणारे संत तुकाराम आणि खांब होणारे संत जनार्दन आणि संत एकनाथ, गुरु शिष्य यांची जोडी। चलो, पाया रचणारे, सर हा बोलो, कोण बोलणार? सर मी हार्दिक। संत ज्ञानेश्वर। बेटा सबको समझ में आ रहा है? हार्दिक आंसर दे रहा है। पाया रचणारे संत ज्ञानेश्वर आणि भिंती उभी करणारे, भिंत दिवाल, भिंती उभी करणारे कोण आहेत? संत नामदेव। हाँ, अभी देखो मैंने ये बोल दिया है। पाया रचने मतलब स्थापना केली, पाया रचनी मतलब वारकरी संप्रदायाची, बोलो, बैठक तैयार करणे। मतलब स्थापना केली। आवार रचने बोलते ना, अंगण बनाना, तो क्या लिखेंगे? परिसर, मंदिराचे अंगण बनवणे। हा, परिसर प्रचाराने व्यापक केला, सगळ्यांना सांगितले। परिसर, आवार मतलब परिसर, आजूबाजू का होता है ना बेटा, परिसर, एनवायरमेंट। प्रचाराने व्यापक केले। खांब होणे मतलब क्या? टू गिव सपोर्ट हाँ, फॉर पर क्या एनीथिंग। लिखोगे? संप्रदायाला गुरु कृपेने बळकट केले। बळकट मतलब क्या बेटा? स्ट्रॉन्ग। वापस बोल रहा हूं, संप्रदायाला गुरु कृपेने बळकट केले। बळकट मतलब स्ट्रॉन्ग। उसके बाद कळस चढवणे, आणि कळस चढवणे, सर दीवाल उभी करणे। हा नाही, परिपूर्ण, हम बोलते ना सर्वोच्च शिखर पे पहुंचना, सफलता के सर्वोच्च शिखर मतलब एट हाईएस्ट पॉइंट। ये संप्रदाय को कहां लेकर जाना? एट हाईएस्ट। हाईएस्ट पॉइंट। तो क्या बोलेंगे? परिपूर्ण वैभवापर्यंत पोचवणे। परिपूर्ण मतलब क्या? कंप्लीट। परिपूर्ण वैभवापर्यंत पोचवणे, पोचवला, कोणी पोचवला? कळस, है संत ना? तुकाराम। ओके बेटा, ये 2 प्रश्न स्वाध्याय याचे होते। रीड करो, यस नहीं सर। समझेगा तो हमारा लेक्चर आने ही वाला है। ओके, कुछ भी नहीं समझा घर पे टिक करके सर मार्किंग। हाँ बोलो बेटा।
सर डाइजेस्ट नहीं मिली है, हिस्ट्री की, मराठी की और ज्योमेट्री की। ठीक है ठीक है, फोन करने का ना, सर का फोन आता है ना आपको? यस यस, मैसेज आता है, आप मेरे यस सर। को भी बताओगा। ओके ठीक है। Okay, we stop here and continue our lecture, our teaching in next lecture. बाय सर। Bye. सर भावार्थ, कुठले भावार्थ? सर क्वेश्चन नंबर 3। नेक्स्ट लेक्चर में वो बड़े क्वेश्चन है उसके। सर गए क्या? यस। तो फिर हम लोग को भी लीव करना पड़ेगा। सर वी हैव टू लीव। सर ने ऐसी एचएम कैसे से? कौशल सर इज देयर। लीव करना है।